नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता थंडी ओसरून हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होईल. जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण या काळात घेतलेला निर्णय तुम्हाला पुढचे 3-4 महिने भरघोस नफा मिळवून देऊ शकतो. बाजारभाव कोणाच्याच हातात नसतात. ती एक प्रकारची जोखीमच असते. पण योग्य नियोजनाने आणि अनुभवाने आपण हे गणित नक्कीच सोडवू शकतो. जर तुम्ही उन्हाळी हंगामासाठी पिकांची निवड करण्यात गोंधळले असाल तर काळजी करू नका. आज आपण 10 अशी पिके पाहणार आहोत जी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लावली तर तुम्हाला चांगले पैसे मिळवून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया मनी मेकर पिकांबद्दल. अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या SM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक व शेअरही करा. पहिले पीक म्हणजे भेंडी. हमखास पैसा देणारे पीक. उन्हाळी हंगामात भेंडीला चांगली मागणी असते. जर तुम्ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भेंडीची लागवड केली तर साधारण 45 ते 50 दिवसात पहिला तोडा सुरू होतो. टिप: मल्चिंग पेपर आणि बेडवर लागवड केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल आणि उत्पादन वाढेल. कमाई: 10 गुंठ्यात खर्च वजा करता तुम्ही तोड्याला 1000 ते 1200 रुपये सहज कमवू शकता. पीक नंबर 2. गवार. कमी खर्चात जास्त नफा. गवारीचे पीक थोडे मजूर केंद्रित आहे, पण ते तितकेच फायदेशीर आहे. लागवडीची वेळ: शक्यतो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागवड करा, कारण जास्त थंडीत गवारीची उगवण कमी होते. फायदा: याला मल्चिंग किंवा बेडची गरज नाही. साध्या सरीवर लावून तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता. पीक नंबर 3. चवळी. भाजीपाला पिकातील उत्तम पर्याय. चवळी हे 80 ते 90 दिवसांचे पीक असून साधारण 40 दिवसात तोडा सुरू होतो. व्यवस्थापन: याला तार बांबूची थोडी मदत लागते, पण एकदा सुरू झाली की सतत उत्पादन मिळते. उत्पन्न: 10 गुंठ्यात तुम्ही यातून चांगले पैसे उभे करू शकता. पीक नंबर 4. बीट. कमी कटकटीचे ठोक पीक. जर तुम्हाला मजुरांचा त्रास नको असेल तर बीट हा बेस्ट ऑप्शन आहे. कालावधी फक्त 60 ते 70 दिवस. गणित: एकरी 10 ते 12 टन उत्पादन निघते. 10 ते 20 रुपये किलोचा भाव मिळाला तरी 60 दिवसात लाखभर रुपये खिशात येऊ शकतात. पीक नंबर 5. कलिंगड. उन्हाळ्याचा राजा. हे पीक थोडे खर्चिक आहे, पण हाय रिस्क आणि हाय रिटर्न देणारे आहे. उत्पादन: योग्य नियोजन केल्यास एकरी 30 ते 35 टनापर्यंत उत्पादन मिळू शकते. नफा: अवघ्या 60-70 दिवसात 1.5 ते 2 लाख रुपयांचा नफा देण्याची ताकद या पिकात आहे. पीक नंबर 6. काकडी. उन्हाळ्याची गरज. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान काकडीची लागवड नक्की करा. उन्हाळ्यात लोक काकडी आवडीने खातात, त्यामुळे त्याची मागणी प्रचंड असते. नियोजन: हे वेलवर्गीय पीक असल्याने तार बांबू किंवा मल्चिंगचे करणे गरजेचे आहे. कमाई: 90 ते 120 दिवसाच्या या पिकातून एकरी लाख ते 1.5 लाखाचे उत्पन्न सहज मिळू शकते. 7 नंबर पीक कोथिंबीर. शेतकऱ्यांची लॉटरीज. हे अत्यंत कमी दिवसाचे 30 ते 35 दिवसाचे पीक आहे. जर तुमचा टायमिंग साधला आणि मार्केटमध्ये तुटवडा असेल तर कोथिंबीर तुम्हाला बक्कळ पैसा मिळवून देऊ शकते. कमी खर्च आणि कमी वेळ हे यांचे वैशिष्ट्य आहे. 8 नंबर पीक मेथी. 30 दिवसात पैसे मोकळे. कोथिंबीरप्रमाणेच मेथी सुद्धा एक कॅश क्रॉप आहे. जरी बाजारभाव कमी जास्त झाले तरी यात फारसे नुकसान होत नाही. उन्हाळ्यात मेथीला सुद्धा चांगली मागणी असते. पीक नंबर 9. टोमॅटो. लांब पल्ल्याचा घोडा. हे पीक थोडे खर्चिक आणि याला जास्त निगा लागते, पण परतावा सुद्धा जास्तच मिळतो. जानेवारी-फेब्रुवारीत लावलेला टोमॅटो भर उन्हाळ्यात चालू होतो, जेव्हा दर वाढलेले असतात. 20-25 टन उत्पादन मिळाले तर तुमचे सर्व कष्ट फळाला येतात. 10 नंबर पीक मिरची. तिखट पण फायदेशीर. जर तुम्ही मिरचीची लागवड करण्याचा विचार करत असाल तर मल्चिंगचा वापर नक्की करा. व्हरायटी: अशा जात्या निवडा जे 7 ते 8 महिने चालतील. भाव: उन्हाळ्यात मिरचीला 30 ते 35 रुपये भाव जरी मिळाला तरी हे पीक तुम्हाला श्रीमंत करू शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, शेतीमध्ये 100% गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही, पण अभ्यासू वृत्तीने आणि मार्केटचा अंदाज घेऊन केलेली लागवड नक्कीच फायदेशीर ठरते. तुमच्या जमिनीनुसार आणि बजेटनुसार यातील पिके निवडणे काळाची गरज आहे.